अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सूक्ष्माहुनी सूक्ष्म अत्यंत, महताहुनही अत्यंत महत, ऐसे आ ब्रह्मस्तंभपर्यंत वस्तू जात हासाई. ऐसिया सद्वस्तुसी पाही रंगरूपादी आकार काही, देऊनी पाहो चर्मचक्षुही, इच्छाही उदेली अंतरी. सूर्यास काळ वातीची आरती, भक्तिभावे सौर करीती, किंवा गुळाचा करुणी गणपती, गुळ निवेदिती गाणपत्य, अथवा महार्णवाच्या मधुनी ओंजळीने घेऊने पाणी, अर्घ्यार्पण तया लागुनी सकृत दर्शनी अनुचित. सूर्यार्णव महाप्रभाव, परिते पाहती भक्तभाव, उच्चितानुचिता कैचा ठाव, भक्त गौरव त्या काज. समानशीले व्यसनेषु सख्यम, आहे जरी हा सामान्य नियम, तत्रापि हा देहात्मसंगम, अपवाद परम अनिवार्य. स्वभावे हे परस्पर भिन्न, परी दोघांचा स्नेह विलक्षण, एकानं गमे दुजिया विन, वेगळेने क्षण राहती. तरी हा देह आहे नश्वर, आत्मा निर्विकार अक्षर, दोघांचे प्रेम अपरंपार, तेनेच संसार परिभ्रम. आत्मा तेच शक्ती महत, तेहून सूक्ष्म अव्याकृत, तेच आकाश प्रकृती अव्यक्त, माया ही वदत तिये सची. या सर्वाहुनी पुरुष सूक्ष्म, तेथेच इंद्रियादिकांची उपरम, तीच अंतिम गती परम, शुद्ध ब्रह्म ते हेच. ऐसा आत्मा हा संसारी, भासे माया कर्मानुसारी, असुनी स्वय निर्विकारी, स्फटिका परी निर्लेप. स्फटिक लाल काळा पिवळा, जैसा रंग तैसी कळा, परी तो सर्व रंगा निराळा, विकारा वेगळा निर्मळ. माळावरील जैसे मृगजळ, शुक्तिकाधिष्ठित रौप्य झळाळ, पाहता दोरीचे वेटाळ, नसता व्याळ आभासे. दोरीवरी सर्पारोपण, वस्तुगत अप्रमाण, तैसेच मी देहा अभिमान, मिथ्या बंधन मुक्तासी. देहेंद्रिय मनप्राण, आत्मा याहूनही विलक्षण, स्वयंज्योती शुद्ध चैतन्य, विकारविहीन निराकृती. देह बुद्धी मन प्राण या सर्वांचा जव अभिमान, तव ते कर्तृत्व भोक्तृत्व प्रमाण, सुख दुःख भान अनिवार्य. वटकणिका सूक्ष्म किती, गर्भी साठवी वटवृक्ष शक्ती, अगणित कणिका वृक्षांपोटी, वृक्ष कोटी तयात. ऐसे कणिके गणित वृक्ष, आप्रलयांत देतील साक्ष, ऐसेच विश्व प्रत्यक्ष, अवलोका लक्ष देऊनी. शाश्वतता निर्भयता मुक्तता, स्वतंत्रता परमात्मप्राप्तता, हीच जीवाची साफल्यता, इति कर्तव्यता जन्माची. मोक्ष नाही ज्ञानाविना, विना विरक्त न पावे ज्ञाना, संसार जो वाटेना अनित्य म्हणा, स्फुरेना कल्पना विरक्तीची. त्या अनित्यत्वाच्या वाटे विश्वाभासे दृष्टी फाटे, तेने पांथस्थ मध्येचा काटे, जावे कोठे आकळेना. ऐसा हा विश्वाभास, चिन्मात्री मिथ्या मायाविलास, प्रपंच जात स्वप्न विन्यास, तदर्थ प्रयास काव्यर्थ. स्वप्नातून जागृतीत, येताच स्वप्न होय अस्तंगत, म्हणून जो निज स्वरूपी स्थित, तया प्रपंचार्थ स्मरेना. विना आत्मक्यत्व विज्ञान, विना आत्मयाथात्म प्रकाशन, तुटावया शोक मोहादी बंधन, जागृती आन असेना. जरी सर्वाहुनी श्रेष्ठ ज्ञान, बाबा उपदेशित रात्रंदिन, तरीही भक्ती मार्गाचे अवलंबन, सर्वसाधारण निवेदित. वदत ज्ञान मार्गाचे महिमान, मार्ग तो राम फळा समान, भक्ती मार्ग सीताफळ सेवन, स्वल्प साधन रसमधुर. भक्ती ही सोज्वळ सीताफळ, ज्ञान हे परिपक्व रामफळ, एकाहून एक रसाळ, मधुर परिमळ तैसाच. रामफळ गर्भीचा गिर, फळ काढून पिकविता उगीर, वृक्षीच पिके तो धरी जो धीर, तयासीच मधुर लागे तो. रामफळाची गोडी सरस, देठेची परिपक्व होई जो तरुस, उगीर लागे पडता भुईस, अति मिठास वर पिकता. वरचे वर जो पिकवू जाणे, तेनेच त्याचा आस्वाद घेणे. सीताफळ हे सायास नेणे, अल्पगुणे बहुमोल. रामफळाशी पतन भय, ज्ञानी याही नाही निर्भय, झाला पाहिजे सिद्धी विजय, लव हयगय कामा नये. म्हणून साई दयाघन, बहुधा निज शिष्या लागून, भक्ती आणि नामस्मरण याचेच विवरण करीत. ज्ञानाहूनही श्रेष्ठ ज्ञान, अर्जुना लागी कथी भगवान, तुटावया भक्तभव बंधन, साहीही साधन हेवदे. असो ए विषयीची कथा, पूर्वाध्यायी वर्णिता, अपूर्ण राहिली ती मी आता, कथितो श्रोता परिसिजे.
वयोवृद्ध शक्तिशीन म्हातारी एक मांडी निर्वाण मंत्र मागावया साईपासून प्रायोपवेशन आरंभी पाहोणिया तियेची स्थिती माधवरावास पडली भीती करून गेले बाबांशी मध्यस्थी कथानुसंगती पुरविल साई संकल्प विद्योती उजळली ही चरित्र ज्योती मार्गदर्शक हो तद्दिती मार्ग भावार्थी उमगोत बाबाची या आज्ञेनुसार माधवरावांनी मज बरोबर आरंभिली कथा सुंदर तीस पुढारा चालवू म्हणती पाहुणी म्हातारीचा निग्रह बाबांनी तीस दिदला अनुग्रह फिरविला तियेचे मनाचा ग्रह कथा संग्रह अभिनव पुढे बाबांनी प्रेमळपणे हाक मारिली तिचं कारणे आई तू कागे घेतले धरणे का तुझं मरणे आठवले कोणीही असो प्रौढ बाई तिजला हाक मारित आई पुरुषास काका बापू भाई गोड नवलाई हाकेची अंतरंग जैसे प्रेमळ बोलही तैसेच मंजुळ रंजल्या गांजल्यांची कनवाळ दीनदयाळ श्रीजाई असो तिजला हाक मारितली आपुले सन्मुख बैसविली निज गुरुत्वाची गुप्त किल्ली प्रेमे दिदली निज हाते कराया भव संताप शमन भक्त चकोर तृषापनयन वर्षले जे बाबा चितघन स्वानंद जीवन ते सेवा म्हणती आई खरेच सांगे हाल जीवाची करिसी कागे फकीर मी केवळ तुकडे मागे पाहे अनुरागे मजकडे खरेच मी लेक तू आई आता मजकडे लक्ष देई सांगतो तुझं एक नवलाई परम सुखदायी होईल होता पहा माझा गुरु मोठा अवलिया कृपा सागरू थकलो तयाची सेवा करू कान मंतरू देईना माझ्याही मनी प्रबळ आस कधी न सोडावी तयाची कास तया मुखेच घ्यावे मंत्रास दीर्घ सायास करुनी आरंभी तयाने मज मुंडिले पैसे मज दोनची याचिले ते मी तात्काळ देऊनी टाकिले बहु मी प्रार्थिले मंत्राक्षर माझा गुरु पूर्ण काम दोन पैशांचे काय काम कैसे म्हणावे त्या निष्काम शिष्यासी दाम मागे जो ऐसीन शंका येवो मना व्यावहारिक पैशाची न त्या कामना ही तो नाही तयाची कल्पना कर्तव्य कांचना काय त्या निष्ठा आणि सबुरी दोन हेच ते पैसे नव्हते आन म्याते तेव्हाच टाकिले देऊन तेने मज प्रसन्न गुरुमाय धैर्य ती सगळे बाई सबुरी सांडू नको तिचला दुरी पडता केव्हाही जड भारी हीच परंपारी नेईल पुरुषांचे पौरुषती ही सबुरी पापताप दैन्यता निवारी युक्ती प्रयुक्ती आपत्ती वारी बाजूस सारी भयस भीती सबुरीवरी यशाचा वाटा विपत्ती पळवी 12 वाटा येथं अविचाराचा काटा नाही ठाऊका कोणाही सबुरी सद्गुणाची खाणी सद्विचाराची हे राणी निष्ठा आणि ही सख्या बहिणी जीव प्राण दोघीसी सबुरी विन मनुष्य प्राणी स्थिती तयाची दैनवानी पंडित असो का मोठा सद्गुणी व्यर्थ जिने हीच विना गुरु जरी महाप्रबळ अपेक्षित शिष्य प्रज्ञाच केवळ गुरुपदी निष्ठा सबळ धैर्य बळ सबुरी जैसा दगड आणि मणी उजळती दोन्ही घासिता सहानी परी दगड राहे दगडपणी मणी तो मणी तेजाळ एकची संस्कार दोखा उजळणी दगडा चढेल कायम मण्याचे पाणी घडेल मण्याची सतेज हिरकणी दगड निजगुणी तुळतुळीत 12 वर्षे पायी वसवटा केला गुरुने लहानाचा मोठा अन्न वस्त्रासी नव्हता तोटा प्रेम पोटात अणिवार भक्ती प्रेमाचा केवळ पुतळा जयास शिष्याचा खरा जिव्हाळा माझ्या गुरुसम गुरु विरळा सुख सोळा न वर्णवे काय त्या प्रेमाचे करावे वर्णन मुख पाहता ध्यानस्थ नयन आम्ही उभयत आनंद घन अन्यावलोकन नेनेमी प्रेमे गुरुमुखावलोकन कराव्या मे रात्र दिन नाही मज भूकना तहान गुरुविन मन अस्वस्थ तयाविन नाही ध्यान तयाविन न लक्ष आन तोच एक नित्य अनुसंधान नवल विंदान गुरुचे हीच माझ्या गुरुची अपेक्षा काही न इच्छितो यापेक्षा केली न माझी केव्हाही उपेक्षा संकटी रक्षा सदैव कधी मज वास पायापाशी कधी समुद्र परपारासी परीन अंतरलो संगम सुखासी कृपा दृष्टीसी सांभाळे कासवी जैसी आपुले पोरा घाली ते निज दृष्टीचा चारा तैसीस माझे गुरुची तरा दृष्टीने लेकरा सांभाळे आई या मशिदीत बैसून सांगतो ते तू माणी प्रमाण गुरुने न फुंकले माझेच कान तुझे मी कैसे न फुंकरू कासवीची प्रेमदृष्टी तेनेच पोरासी सुख संतुष्टी आई उगीच किमर्थ कष्टी उपदेश गोष्टीत नेने मी कासवी नदीचे एके तटी पोरे पैल
वाळवंटी, पालन पोषण दृष्टादृष्टी, व्यर्थ खटपटी मंत्राची. तरी तुझा अन्न खाई, नको हा घालू जीव अपायी. एक मजकडे लक्ष देई, परमार्थ येईल हातास. तू मजकडे अनन्य पाही, पाहीन तुझकडे तैसाच मीही. माझ्या गुरुने अन्य काही, शिकविले नाहीस मज लागी. न लगे साधन संपन्नता, न लगे षटशास्त्र चातुर्यता. एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. म्हणून गुरुची थोर महती, गुरु हरिहर ब्रह्ममूर्ती. जो कोण जाणे तयाची गती, तो एक त्रिजगती धन्य गा. येणे परी ती म्हातारी बोधिता, ठसली तियेचे मनाती कथा. ठेवून महाराजांचे पायी माथा, व्रत निवृत्तता आदरिली. ऐकून ही समूळ कथा, जाणून तिची समर्पकता. सानंद विस्मय माझी या चित्ता, कथा सार्थकता अवलोकिता. पाहुणी बाबांची ही लीला, परमानंदे कंठ दाटला. प्रेमोद्रेके गहिवर आला, अंतरी ठसला सद्बोध. पाहुणी सद्गद कंठ झाला, माधवराव बदले मजला. काहो अण्णासाहेब गैवरला, स्वस्त बैसला हे काय. ऐशा बाबांच्या अगणित कथा, किती म्हणून सांगू आता. ऐसे माधवराव बोलत असता, घंटा वाजता ऐकिली. रोज दुपारा जेवणाआधी भक्त जाऊन या बैसती मशिदी. करीती गंधाक्षत अर्ध्यपाद्यादी, पूजा सविधी बाबांची. तदनंतर ती पंचारती, बापूसाहेब जोग करीती. भक्तिप्रेमे ओवाळीती, आरत्या म्हणती भक्तजन. त्या आरतीची निदर्शक भली, घंटा घनघन वाजू लागली. आम्ही मशिदीची वाट धरिली, मनीषा फिटली मनाची. माध्यान्ह समयीची ही आरती, नरनारी मिळून या करीती. स्त्रिया मशिदीत वरती, पुरुष खालती मंडपी. मंगल वाद्याची या गजरी, तासाची या झनत्कारी. आरत्या म्हणती उच्चस्वरी, हर्ष निर्भरी देवते धवा. पातलो आम्ही मंडपद्वारी, आरती चालली घन गजरी. पुरुष मंडळी वेष्टली पायरी, रिघनावरी जावया. माझ्या मनी असावे खाली, जोवरी आरती नाही संपली. समताच मग बाबा जवळी, जावे मंडळी समवेत. म्हणून मी जो मणी आणिले, माधवराव पायरी चढले. कराग्री धरुनी मजही ओढिले, जवळी नेले बाबांचे. बाबा निज स्थानी स्थित, स्वस्थ मने चिलिम पित. समोर जोग पंचारती ओवाळीत, घंटा वाजवित वाम करे. ऐशा त्या आरतीचे रंगी, माधवराव बाबांचे दक्षिण भागी. स्वय बैसती मजही बैसविती, सन्मुख स्थिती बाबांचे. मग शांत मूर्ती संतमणी, बाबा बोलती मंजुळ वाणी. दक्षिणा काय दिधली आणि, श्यामरावांनी मजप्रती. बाबा हे श्यामराव येथेच असती, दक्षिणेऐवजी नमस्कार देती. हेच 15 रुपये म्हणती, बाबा प्रती अर्पावे. बरो असो केल्या का वार्ता, काही बोलला का उभयता. काय गोष्टी केल्या आता, सांगा समजता मजप्रती. असो नमस्काराची कथा, केल्यास काय तयासी वार्ता. काय कैशा त्या समग्रता, परिसवी आता मजप्रती. गोष्ट सांगावी उत्कंठा, आरतीचा जो गजर मोठा. परमानंद माईना पोटा, प्रवाहे ओठातून येतो. बाबा ते तक्क्यास ओठंगले, गोष्ट ऐकावया पुढे झाले. मीही पुढे वदन केले, करू आरंभिले कथन ते. बाबा तेथे झाल्याच्या वार्ता, सर्वची वाटल्या गोड चित्ता. त्यातची एक ती म्हातारीची कथा, अति नवलता तियेची. श्यामरावे ती गोष्ट कथिता, दिसोनी आली आपुली आकळता. जणू त्या कथेच्या मिशे मजवरता, केला तर निश्चितता अनुग्रह. तव बाबा अति उत्सुकता, म्हणते सांग मज ती समग्र कथा. काय पाहू कैसी नवलता, अनुग्रहता ती कैसी. गोष्ट होती ताजी ऐकली, शिवाय मनात फारच ठसलेली. बाबास अस्खलित निवेदन केली, प्रसन्न दिसली चित्तवृत्ती. ऐसे कथिले सकल वृत्त, बाबाही ऐकत देऊनी चित्त. सवेच मग माते वदत, जीवी धरित जावे हे. आणिक पुसती अति उल्हासता, कितीही गोड ऐकिली कथा. बाणली का ते तव चित्ता, खरीच सार्थकता मानली का. बाबा या कथा श्रवणांती, लाधलो मी निज विश्रांती. फिटली माझे मनाची आरती, मार्ग निश्चिती मज कळला. मग बाबा वदती तयावरी, कळाचा आमुची आहे न्यारी. ही एकच गोष्ट जीवी धरी, फार उपकारी होईल. आत्म याचे सम्यक विज्ञान, सम्यक विज्ञाना कारण ध्यान. ते ध्यानची आत्मानुष्ठान, तेनेच समाधान वृत्तीचे. होवनी सर्वेक्षणा विनिर्मुक्त, ध्याना आणावा सर्वभूतस्थ. ध्यान होईल व्यवस्थित, प्राप्तव्य प्राप्त होईल. केवळ जे मूर्त ज्ञान, चैतन्य अथवा आनंद घन, तेची माझे स्वरूप जाण.
ते नित्य ध्यान करीगा. जरी न आतुडे ऐसे ध्यान, करी सगुण रूपानुसंधान. मनी नख शिखांत मी सगुण, रात्र दिन आणावा. ऐसे करिता माझे ध्यान, होईल वृत्ती एकतान. ध्याता ध्यान ध्येयाचे भान, नष्ट होऊन जाईल. एवम ही त्रिपुटी विलया जाता, ध्याता पावे चैतन्य घनता. हीच की ध्यानाची इति कर्तव्यता, ब्रह्म समरसता पावसी. कासवी नदीचे ऐल काठी, तिची पिल्ले पैल तटी. ना दूध ना उभ केवळ दृष्टी, देई पुष्टी बाळका. पिलिया सदा आईची ध्यान, न लगे काहीच करणे आण. न लगे दुग्ध ना चारा ना अन्न, माता निरीक्षण पोषण त्या. हे जे निरीक्षण कुर्म दृष्टी, ही तो प्रत्यक्ष अमृतवृष्टी. पिलिया लाधे स्वानंद पुष्टी, ऐक्य सृष्टी गुरुशिष्या. होता हा साईमुखे उच्चार, थांबला आरतीचा गजर. श्री सच्चिदानंद सद्गुरु जय जयकार, केला पुकार सकळांनी. सरला निरांजन उपचार, सरली आरती सविस्तर. जोग मग अर्पिता खडीसाकर, बाबा करपंजर पसरिती. तयात नित्यक्रमानुसार, खडीसाकर ती ओंजळभर. घालती जोग प्रेम पुरस्सर, नमस्कार पूर्वक. ती संबंध शर्करा माझे हाती, बाबा रिचविती आज्ञी वदती. या साखरे वाणी होईल स्थिती, ठेविता चित्ती ही गोष्ट. जैसी खडीसाकर ही गोड, तैसेच पुरेल मनीचे कोड. होईल तुझे कल्याण चोखड, पुरेल होड अंतरीची. मग मी बाबाचा अभिवंदन, मागितले हेची कृपादान. हेची पुरे मज आशीर्वचन, सांभाळून घ्या मज. बाबा वदती कथा श्रवण, करा मनन आणि निधी ध्यासन. होईल स्मरण आणि ध्यान, आनंद घन प्रकटेल. येणे परी जे परिसिले काणी, ते जरी तू धरिसिल मनी. उघडेल निज कल्याणाची खणी, होईल धुनी पापाची. वाऱ्याचा चालता सोसाटा, समुद्रावरी उसळती लाटा. असंख्य बुदबुद फेणाचा साठा, आदळती काठा येऊनी. लाटा बुडबुडे फेन भवरे, एका पाण्याचे प्रकार सारे. हे सकळ दृक भ्रमाचे पसारे, शांत वारे होती तो. हे काय प्रकारे म्हणावे झाले, किंवा म्हणावे का नाश पावले. जानोनी मायाचे सर्व केले, झाले गेले सरिसेच. तैसीच सृष्टीची घडामोड, विवेकीयान तयाचे कोड. ते नाशिवंती न धरिती होड, साधिती जोड नित्याची. महत्वे ज्ञान परिस ध्यान, तदर्थ लागे यथार्थ ज्ञान. होताना वस्तूचे साध्यंत आकलन, यथार्थ ध्यान आतुडेना. सम्यक विज्ञान मूळ ध्यान, या नाव प्रत्येगात्मानुष्ठान. परी जो विक्रिया रहित जान, आणवे ध्याना कैसेनी. प्रत्येगात्मा तोची ईश्वरू, आणि जो ईश्वरू तोची गुरु. तिहित भेद नाही अनुमातृ, नागवे करू जाई तो. होता निधी ध्यास परिपक्वता, ध्यान ध्याता विरोणी जाता. निवात दीपवत चित्ता, शांतता ते समाधी. होऊनी सर्वेक्षणा विनिर्मुक्त, जाणूनी आहे तो सर्वभूतस्थ. होता अद्वितीयत्वे अभय प्राप्त, मग तो येत ध्यानाते. मग अविद्याकृत कर्मबंध, तुटती तटातट तयाचे संबंध. सुटती विधी निषेध निर्बंध, भोगी आनंद मुक्तीचा. आधी आत्मा आहे की नाही, अद्वैत की निराळा ठाई ठाई. करता की अकर्ता पाही, साही शास्त्रे धुंडाळेवी. आत्मेक विज्ञान हेची, पराकाष्ठा असे ज्ञानाची. मोक्ष आणि परमानंदाची, उत्पत्ती साची तेथुनी. अंदाज हत्तीचे वर्णना करिता, अनिल बृहस्पती समान वक्ता. वक्तृत्वे स्वरूप येईना चित्ता, वाचा तिता न वर्णवे. वक्त्याचे वक्त्र श्रोत्याचे स्तोत्र, आणि तिला काय गेलेले नेत्र. हस्ती स्वरूपाव लोकन पात्र, केवळ नेत्रची सत्यत्वे. नेत्र नसता कैसा हस्ती, येईल अंधाची प्रतीती. तैसीच दिव्य नेत्र जे गुरु देती, ज्ञान संविती ते धवा. साई स्वरूप यथार्थ ज्ञान, स्वय जो परिपूर्ण विज्ञान घन. हेच तयाचे ध्यान अनुष्ठान, हेच दर्शन तयांचे. अविद्या काम कर्मबंधन, यांची व्हावया अशेष मोचन. नाही नाही अन्य साधन, गाठही बांधून ठेवा की. साई नाही तुमचा वा आमुचा, तो सर्वभूतस्थ स्वाचा. सूर्य जैसा सकल जगाचा, या सकळांचा तैसाच. आता परिसा तयाचे बोल, सर्वसाधारण आणि अनमोल. स्मरणी ठेविता वेळोवेळ, स्वार्थ सफळ सर्वदा. नसल्या लागा बांधा काही, कोणेही कोठेही जातची नाही. नरास काय पशुपक्षाही, न करी कुणाही हडहड. आल्या गेल्याचा आदर करी, तृषिता जल भुकेल्या भाकरी. उघड्यास वस्त्र बसाया ओसरी,
देता श्रीहरी तुष्टेल. कुणाला व्हावा असेल पैसा, तुझ्या चित्ती द्यावा कैसा. देऊ नको परी वसवसा, श्वाना ऐसा वर्तू नको. कोणीही बोलो शंभर, स्वयनेदी कटू उत्तर. धरिता सहिष्णुता निरंतर, सुख अफार लादेल. दुनिया झाली आहे इकडची तिकडे, आपण व्हावे न मागे पुढे. ठाईस निश्चल राहुनी रोकडे, कौतुक तेवढे पहावे. तुम्हा आम्हा मधील भिंत, पाडूनी टाका पहा समस्त. मग जाण्या येण्यास मार्ग प्रशस्त, अति निर्धास्त होईल. मी तूपणाची भेदवृत्ती, हेच ते गुरु शिष्यांतर्गत भिंती. ते न पाडिता निश्चिती, अभेद स्थिती दुर्गम. अल्ला मालिक, वालीन त्याविन कोणी आणिक. करणी तयाची अलौकिक, अमोलिक अकळती. तो जे करील तीच होईल, मार्ग तयाचा तोच दाविल. क्षण न लागता वेळ येईल, मुराद पुरेल म्हणीची. ऋणानुबंधाची या गाठी, भाग्ये आम्हा तुम्हा पोटी. धरू परस्पर प्रेम पोटी, सुख संतुष्टीस अनुभवू. कोण येथे अमर आहे, कृतार्थ तो जो परमार्थ लाहे. नातरी श्वासोच्छ्वास वाहे, तोवरी राहे जीव मात्र. कानी पडता हे कृपावचन, सुखावले माझे आतुर मन. तृषार्थ मी लाधलो जीवन, आनंद संपन्न झालो. असेल गाठी प्रज्ञा तुळ, तैसीच श्रद्धा मोठी अढळ. परी जोडाया साई समगुरुबळ, दैवची सबळ आवश्यक. पाऊ जाता यातील सार, भगवंत बोलिले हाची निर्धार. ये यथामा हेची उद्गार, अखिल भार कर्मावरी. यथा कर्म यथाश्रुत, जैसा अभ्यास तैसे हित. हेची या अध्यायातील इंगित, हेच बोधामृत येथीचे. अनन्यच्छित्त यंतो माम, हेच भगवद्गीता वर्म. अशा नित्ययुक्ताचा योगक्षेम, चालवे प्रकाम गोविंद. हा गोड उपदेश ऐकून उभे राही स्मृतीचे वचन. देवांभाव तानेन, मग ते तुझ लागून कळवळती. तुम्ही जोर काढू लागा, दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा. वाटी घेऊन उभाच मी मागा, पृष्ठभागा आहे की. मनाला जोरम्या काढावे, दुधाचे प्याले तुम्ही रिचवावे. हे तो आपणा नाही ठावे, दक्ष असावे कार्यार्थी. हे बाबांची प्रतिज्ञावाणी, प्रमाण मानून वर्ततील जे कोणी. इह परत्र सुखाची खाणी, गाठली तयांनी जाणावे. आता आणिक विनवितो श्रोता, क्षणैक सुस्थिर करावे चित्ता. परिसा एक स्वानुभव कथा, निश्चय पोषकता साईची. सद्वृत्तीचे करिता नियमन, महाराज देती कैसे उत्तेजन. परिसा ओट हालविल्या वाचून, अनुग्रह दान साईचे. भक्त अनन्य शरण व्हावे, कौतुक भक्तीचे अवलोकावे. मग साईच्या कळेचे नवलावे, अनुभवावे नित्य नवे. असो प्रांत काळीचे प्रहरी, सुषुप्तीतून येता जागरी. सद्वृत्तींची उठता लहरी, तीच निर्धारी वाढवावी. त्याच वृत्तीचा परिपोष, होता होईल अतिसंतोष. बुद्धीही पावेल विकास, होईल मनास प्रसन्नता. ही एक आहे संत उक्ती, वाटले तिची घेऊ प्रचिती. अनुभवे घडली मनास शांती, नवल चित्ती वाटले. शिर्डीसारखे पवित्र स्थान, गुरुवारासम मंगल दिन. रामनामाचे अखंड आवर्तन, करावे मन जाहले. बुधवारी रात्री शय्येवरी, देह निद्रावश होई तोवरी. मन रामस्मरणा भितारी, घालुनी अंतरी राखिले. प्रांतकाळी जाग येता, रामनाम स्मरले चित्ता. मग ते ऐसी वृत्ती उठता, जीवेची सार्थकता जाहली. निश्चय केली मनाची धारणा, सारोनिया शौचमुख मार्जना. निघालो साई प्रांतदर्शना, प्राप्त सुमना घेऊनी. सोडोनी दीक्षितांचे घर, पडता बुट्टीच्या वाड्याबाहेर. पदैक मधुर औरंगाबाद कर, म्हणता सुंदर ऐकिले. पदाची त्या समयोचिता, ओवे रूपे कथू जाता. जाईल मुळाची सारस्वता, येईल विरसता श्रोतिया. मनोनी ते पदची समूळ, अक्षरे अक्षर गातो मी सकळ. तेणेच आनंदित होतील प्रेमळ, उपदेश निर्मळ मूळपदी. पद. गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु मानत नाही. गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु मानत नाही. अंदर रामा बाहर रामा, सपन में देखत सीता रामा. जागत रामा सोवत रामा,
जहा देखे वहाँ पूर्ण कामा। एका जनार्दनी अनुभवनी का, जहाँ देखे वहाँ राम सरीखा। गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु मानत नाही। आधीच मनाने केले निशित, नियमावे रामनामी चित्त। निश्चया जो प्रारंभ होत, पद हे देत दृढत तया। तेने मनासी झाले बोधन, या मन्निच्छया लागून। साई समर्थ करुणा घन, पदांबू सेवन करीती का। घेऊन या हाती तंबुरी, साई सन्मुख अंगणा भितारी। औरंगाबादकर उंच स्वरी, म्हणता ही लकेरी परिसिली। औरंगाबादकर बाबांचा भक्त, मजसम बाबांचे पायी अनुरक्त। असता अनेक पदे मुखोद्गत, हेच का स्फुरत ते वेळी। माझे मनोगत कोणानं ठावे, हेची पद का ते गायले जावे। जैसे बाबांनी सूत्र हलवावे, स्फुरण व्हावे तैसेच। आम्ही सकळ केवळ बाहुली, सूत्रधार साई माऊली। स्वयं बोलता उपासना भली, हाती दिधली अचूक। अंतरीची माझी वृत्ती, प्रतिबिंबिली जणू बाबांची चित्ती। येणे मार्गे प्रत्यक्ष प्रतीती, वाटे निश्चिती दाखविली। केवढी या नामाची महती, वर्णिलिसे संत महती। कायम्या पामरेती वाणावी किती, स्वरूप प्राप्ती येणेनी। ही दो अक्षरे उलटी स्मरला, तो कोळी वाट पाड्याही उद्धरला। वाल्याचा वाल्मिक होऊनी गेला, वाक्सिद्धीसी पावला नवलाची। मग मरा मरा उलटे म्हणता, राम प्रकटला जिवे वरता। जन्मा आधीच अवतार चरिता, झाला लिहिता रामाचे। राम नामे पतित पावन, राम नामे लाभ गहन। राम नामे अभेद भजन, ब्रह्म संपन्न या नामे। रामनामाच्या आवर्तने, उठेल जन्म मरणाचे धरणे। एका रामनामाची स्मरणे, कोटी गुण हे लाभ। जेथे रामनामाचे गर्जन, फिरे तेथे विष्णूचे सुदर्शन। करी कोटी विघ्नांचे निर्दळन, दिन संरक्षण नाम हे। साईच उपदेशान स्थळ, न लगे समय काळ वेळ। बसता उठता चालता निखळ, सहजी सकळ उपदेश। या विषयीची गोड कथा, सादर श्रवण कीजी श्रोता। प्रत्यय येईल साईची सदयता, तैसीच व्यापकता तयांची। एकदा एक भक्त श्रेष्ठ, कोणाची कोणी फुलता गोष्ट। स्वय होऊनी कुतर्का पृष्ठ, निंदा संनिष्ठ जाहाले। गुण राहिले एकीकडा, निंदा प्रवाहे मुखी दुथडा। गोष्टींचा होऊन या चुथडा, आला की उभडा पैशून्या। असल्या काहीतरी कारण, असल्या कोणाचे ग्राह्य आचरण। करावे सन्मुख तयाचे प्रबोधन, किंवा जाणून तयाची निंदा कधीही करू नये। हे तो प्रत्येकच जाणे स्वय, परिणवृत्ती ते जे दाबिले जाये। तिना समाये पोटात, तेथून मग येई कंठी। कंठातून जिभेची तटी, तेथून हळूहळू ओठी। सुख संतुष्टी प्रवाहे, नाही दुजा निंदका परी। त्रिभुवनातही कोणी उपकारी, निंदा जयाची तयाचे करी। परोपरी कल्याण, मळ काढती कोणी रिठ्याने। कोणी साबणादी की साधणे, कोणी शुद्ध निर्मल जीवने। निंदक जिभेने काढिती, स्वीय मानसिक अधोगती। परोपकारात जे साहती, अवर्णनीयती महदुपकृती। निंदक निश्चिती अतिवंद्य, पावलो पावली सावध करीती। निंदामिषे दोष कळविती, भावित परांचे अनर्थ टाळविती। उपकार हे किती वाणू मी, बहुतांपरी साधू संती। वर्णिलिसी जयांची महती, तया निंदक वृंदाप्रती। करीतो मी प्राणती साष्टांग, आली श्रुतिया अत्यंत चिळसी। निंदकही निघाले बहिर्दिशी, मंडळी चालली मशी दिशी। दर्शनासी बाबांच्या, बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी। देती वेळीच भक्तास शिकवणी, पुढे कैसा प्रकार तयांनी। आणीला घडवून ते परिसा, मंडळीसह जाता लेंडी येसी। बाबा पुसती तया भक्ताविसी, मंडळी म्हणे ओढिया पासी। बहिर्दिशेसी गेले ती, कार्यक्रम आटोपल्यावरी। लेंडीवरुनी परतली स्वारी, ओढियावरुनी भक्ती माघारी। फिरले घरी जावया, भेटी होता परस्पर। घडला जो वृत्तांत तय ओसारा, विनवी श्रोतया जोडूनी करा तो अवधारा सादर। तेनेच एका कुंपणा शेजारी, यथेष्ट विष्टा मिष्टांनावरी। एक ग्रामसुकरी मिटक्या मारी, बाबा निजकरी दाविती त्या। पाहत्या जिभेला काय गोडी, जना लोकांची विष्टा चिवडी। बंधू स्वजनावर चढफडी, यथेष्ट फेडी निज हौस। बहुत सुकृतीची या जोडी,
आला नरजन्म ऐसा जो दौडी, तया आत्मज्ञा ही शेरडी, सुख परवडी काय दे. ऐसे बोलत बाबा गेले. भक्त अंतरी बहुत खोचले, प्रातवृत्त सर्व आठवले, बोलते टोचले बहुवर्मी. असो बाबा तो परोपरी, भक्ता बोधुती प्रसंगानुसारी, यातील सार साठविल्या अंतरी, काय हो दुरी परमार्थ. असेल जरी माझा हरी, तरी मज देईल खाटल्यावरी, म्हणीची या सत्यता खरी, परिती अन्न आच्छादनी. परिती जो परमार्थ लाविल, परमार्थ सर्वस्वी नागविल, जैसे जो करील तैसे भरील, अमूल्य हे बोल बाबांचे. आणकही बाबांचे बोल, परिसदा देतील स्वानंदा डोल, भावभक्तीची असली या ओल, मुळे सखोल जातील. जल स्थल काष्ट प्रदेशी, जनी वनी देशी विदेशी, संचलोमी तेजी आकाशी, एक देशी मी नव्हे. औट हात देह परिमित, हेच मदव्याप्ती जे मानित, त्यास करवया निर्भ्रांत, मूर्तिमंत मी झालो. निष्कामत्वे अनन्य भजन, करीते जे माझे रात्रदिन, ते प्रत्यक्ष माझे मीपण, दुजेपण विरहित. गुळ राहील गोडी वेगळा, सागर लाटा पासाव निराळा, तेजा सोडून या राहील डोळा, मजविन भोळा भक्त ते. चुकावा जन्म मरणावर्त, ऐसे जयाचे मनी निश्चित, प्रयत्ने राहावे धर्मवंत, स्वस्थ चित्त सर्वदा. त्यागावे तेने बोलवर्मी, कोणासी छेदू नये मर्मी, सदा निरत शुद्ध कर्मी, चित्त स्वधर्मी ठेवावे. माझी ठाई मनबुद्धी, समर्पा स्मरा मज निरवधी, देहाचे काहीही होवो कधी, भय त्रिशुद्धी त्या नाही. जो पाहे मजकडे अनन्य, वर्णी परिसे मतकथा धन्य, न धरी भावना मदन्य, चित्त चैतन्य लाधेल. माझे नाव घ्या मज शरण या, हे तो सांगत गेले अवघिया, परी मी कोण हे जाणनिया, श्रवण मनन आज्ञा पिले. एकास भगवन नामस्मरण, एकास भगव लीला श्रवण, एकास भगव प्रत्पाद पूजन, आणान नियमन आनाना. कोणास अध्यात्म रामायण, कोणास ज्ञानेश्वरी पुरशरण, कोणास हरिवरदा पारायण, गुरुचरित्रावलोकन कोणाते. कोणास बैसविती पायाजवळी, कोणास खंडोबाचे देवळी, कोणाच्या विष्णू सहस्रनामावळी, बांधती गळी कळकळीने. कोणास उपदेशी रामविजय, कोणासे ध्यान नाम महात्म्य, कोणासे छांदोग्य गीता रहस्य, विश्वासे स्वारस्य अनुभवी जे. कोणास काही दीक्षा प्रकारा सीमाचं नाही, कोणा प्रत्यक्ष कोणा दृष्टांताही, उपदेश नवलाई अपूर्व. भक्त 18 पगड जाती, धावूनी दर्शना येती, जयास मध्यावर अतिप्रीती, स्वप्नेही जाती तयांचे. वक्षस्थळावरी बैसती, हाती पायी छाती दडपिती, स्पर्शाचा कानास खडा लावविती, भाक घेती तव जाती. लग्नगृही भिंतीवरती, ज्योतिषी जैसे हरिहर काढती, गुरु ब्रह्मार्दी मंत्र लिहिती, कोण्या भक्तार्थी स्वप्नात. कोणी चोरुणी लाविता आसणे, करू आधारिता हठयोग साधणे, बाबास कळेते अंतर्ज्ञाने, अचूक बाणे खोचिती. कोणा अपरिचिता हाती धरून, निरूप देती पाठवून, स्वस्त न बसवे का भाकर खाऊन, सबुरी धरून राहावे. कोणास प्रत्यक्ष निक्षुनी सांगती, आमुची तो मोठी कडवी जाती, सांगून पाहू एका दो वक्ती, शेवटची गती बहु कठीण. सांगू एकदा सांगू दोनदा, न करी जो गुमान आमुचे शब्दा, त्या मग पोटचे पोरास सुद्धा, चिरुनी द्विधा फेकू की. महानुभावते महामती, कायमी पामर वाणू चमत्कृती, कोणा दे ज्ञानप्राप्ती विरक्ती, सद्भाव भक्ती कवणा दे. कोणास काही व्यवहार प्रशस्त, वर्तनाची लावित शिस्त, सुटका एक उदाहरणार्थ, श्रोतृवृंदार्थ मी कथितो. एकदा बाबा भर दुपारी, काय आले नकळे अंतरी, राधाकृष्णीच्या घरा शेजारी, आले स्वारी अवचिता. समवेत होती काही जण, म्हणती आणणारे निसन, तो एकाचे तात्काळ जाऊन, शिडी ते आणून ठेविली. बाबा ती लावती घराविरी, स्वये चढती छपरावरी, कोणानं ठावे काय अंतरी, योजना तरी हे काय. वामन गोंद कराचे घरा, शिडी लावविली ते अवसारा, चढले शिडीवरून छपरा, स्वये झरझरा श्रीसाई. तिथून राधाकृष्णीचे छपर, शेजारीचं घरासीत घर, तेही वगळून गेले सत्वर, काय हा चमत्कार कळेना. राधाकृष्णाबाईचं मात्र तेच संधीचा मोठा प्रखर, आला होता शीतज्वर, अत्यंत अस्थिर त्या होत्या. दोघे दो बाजू धरू लागत, तेव्हाच बाबा चालू शकत, स्वये एवढे असता अशक्त, कोठूनी सामर्थ्य आले हे. लगेच दुसरे बाजूची वळसण, वळंघोनिया तेथील उतरण,
तेथेही लावोनी तिचं निसन, आले उतरून खालती. पाय लागता धरेसी, 2 रुपये निसान वाल्यासी. दिदले बाबांनी अति दक्षितेसी, अविलंबितेसी तात्काळ. लाविली 2 ठाई शिडी, हिचं काय ती श्रमाची प्रौढी. यदर्थ बाबा भरपाई एवढी, करीती फेडी तयाची. जनास सहजी जिज्ञासा, निसनवाल्यास इतुका पैसा. बापा देती तरी हा कैसा, म्हणती हे पुसा तयास. केला एकाने तेदवा धीर, बाबा देती प्रत्युत्तर. कोणाच्याही श्रमाचा भार, फुकट लवभार घेऊ नये. कोणाही पासून घ्यावे काम, परी जाणावे तयाचे श्रम. लावावा जीवास ऐसा नियम, फुकट परिश्रम घेऊ नये. कोणी जाणावे खरे इंगित, बाबा हे का ऐसे करीत. हे तो तयांचे तया अवगत, संतांतर्गत अतिसगूढ. परिसता मुखी जे उद्गार, तेच सर्वस्वी आम्हा आधार. ठेविता तैसा वर्तन निर्धार, चालेल व्यवहार सुरळीत. असो पुढील अध्यायाची गोडी, याहुनी आहे अति चोखडी. एका मोल करणीची पोर भाबडी, कोडे उलगडी श्रुतीचे. गणुदास प्रासादिक हरिदास, उपकार करावया प्राकृत जनास. ईशावास्य भाषांतरास, करावया कास घातली. साई कृपे ग्रंथ लिहिला, परी काही गूढार्थ राहिला. तेने मनास संशय पडला, कैसा फेडिला बाबांनी. बाबा वदत शिर्डीत बसून, पारल्यास जे जासील कर परतोन. काकांच्या घरची मोल करीन, शंका समाधान करील. ईशावास्य पद्म परिसरी, रुंजी घालील वाग्देवी भ्रमरी. ते आमोद सेविती कळा कुसरी, श्रोता चतुरी भोगीजे. असो पुढील अध्यायी हे कथन, करता करविता साई दयाघन. श्रोता यथावकाश श्रवण, करावे कल्याण होईल. पंत हेमाड साईस शरण, तैसाच भूती भगवंती लीन. श्रोता देणे अवधान दान, साई निवेदन गोड हे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, मदनुग्रह नामम 19 संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.